नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक ऑक्टोबर 2023 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून एका व्यक्तीच्या घरातून मोबाईल चोरी गेल्याची तक्रार प्राप्त होताच राजापेठ डीबी पोलीस पथकाने मोबाईल चोर गँगचा छडा लावून यात तब्बल 2,33,000 रुपये किमतीचे एकूण 20 मोबाईल एका मोबाईल दुकानातून जप्त केलेत. चोरट्याने विविध भागातून चोरी केलेले मोबाईल अकोला येथील मोबाईल दुकानाच्या नावाने खोटे बिल दाखवून अमरावतीच्या एका मोबाईल दुकानात विकले होते. तेथूनच सर्व चोरीचे मोबाईल आता जप्त करून 2 मोबाईल चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अमरावती शहरासह इतर अनेक भागातून मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी अनेक पोलीस स्टेशनला दाखल आहेत. अशातच 9 सप्टेंबरला राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एकाच्या घरातून अज्ञात चोरट्याने महागडा मोबाईल चोरी केल्याची तक्रारही दिली होती. याच घटनेच्या तपासात राजापेठ डीबी पोलीस लागले असताना अखेर मोबाईल चोरट्याचे बिंग फुटले. राजापेठ पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेऊन एकाला ताब्यात घेतले आणि त्याला विचारणा केली असता त्याने एका मोबाईल दुकानातून मोबाईल विकत घेतल्याची माहिती दिली. अशातच पोलिसांनी मोबाईल शॉप मालकाची विचारपूस केली असता वैभव आढोळे व अक्षय अंभोरे या दोघांनी अकोला येथील श्रद्धा मोबाईल दुकानाच्या नावाने खोटे बिल देऊन मोबाईल विक्री केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी चोरीचे 2,33,000 रुपये किमतीचे महागडे 20 मोबाईल जप्त केले. राजापेठ पोलिसांनी आरोपी वैभव आढोळे व अक्षय अंभोरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या आदेशाने
सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात राजापेठ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, डीबी पोलीस कर्मचारी मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, विजय राऊत, गणराज राऊत, सागर भसगवरे यांनी केली आहे. राज्यातील शाळांसह नोकरी खासगीकरण धोरणाला राज्यभरातून अनेक स्तरावरून राज्य सरकारचा निषेध व्यक्त होत असताना अमरावती शहर आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या 13 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारला जाग आली नसल्याने 10 ऑक्टोबरला राज्य सरकारचा 13वा दिवस करून प्रतिकात्मक तेरवी साजरी करण्यात आली. चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेसमोर भोजनाचा घास ठेवून आगळ्या वेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकनाथ काका, आमची शाळा व नोकरी विकू नका, लवकर शासन निर्णय रद्द करा, असे अनेक मागणीचे फलक लावून अमरावती शहरात आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी गेल्या 13 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलनाला बसले आहेत. 13 दिवस राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी भजनसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी सहभागी होऊन मोर्चा सुद्धा काढला. या आंदोलनाला अनेक राजकीय सामाजिक संघटनेने साथ दिली. आझाद समाज पार्टीच्या धरणे आंदोलनाच्या 8व्या दिवशी तसेच खासदार आमदारची कान उघडणी करण्यासाठी आंबेडकरी कलाकारांचा जलसाच्या माध्यमातून दोन्ही कायद्याच्या विरोधात जनजागृती व एकनाथ काका जागा हो, आमची शाळा विकू नको व आमच्या हक्काची नोकरी संपवू नको असा भावनिक साथ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी दिला. मात्र तरी सुद्धा राज्य सरकारने खासगीकरण धोरण रद्द न केल्याने अखेर आंदोलनाच्या 13व्या दिवशी चक्क राज्य सरकारची 13वी साजरी करून पदाधिकाऱ्यांनी टाहो फोडत भजन सादर केलेत. एकनाथ शिंदे काका फाशी देवा कशी येते आहे फाशी देवा रे तेरविले चला तेरविले चला देवेंद्र भाऊ गेले ग बाबा तेरविले चला एकनाथ काका गेले ग बाबा एकनाथ काका गेले रे बाबा तेरविले चला तेरविले चला 10 ऑक्टोबरला दुपारी आंदोलनस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेसमोर भोजनाचे ताट ठेवून अनेकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. मोठ्या प्रमाणात याच्या भविष्यावर परिणाम होणार आहे आणि जोपर्यंत हे 2 GR रद्द होणार नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहील. धन्यवाद. रडलेल्या अश्रूने प्रतिकात्मक तेरवी साजरी केली. यात आझाद समाज पार्टीचे प्रदेश पदाधिकारी मनीष साठे, किरण गुडदे, रवी फुले, सनी चव्हाण, अनिल फुलझेलेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक 5 गडगडेश्वरमध्ये अस्वच्छतेने कळस गाठला आहे. याविषयी येथील रहिवाशांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मनपा स्वच्छता कंत्राटदारासह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात बँड मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेहरू मैदानावरून बँड वाजवीत मोर्चा मनपा कार्यालयात धडकला. या ठिकाणी सुद्धा बँड वाजवीत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावती मनपा क्षेत्रातील अनेक प्रभागात स्वच्छताचे 3-13 वाजल्याने अनेकांना डेंग्यूची लागण होत आहे.
कुठे स्वच्छता तर अनेक प्रभागात थातुरमातुर स्वच्छता करून काम फत्ते करीत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रभाग क्रमांक 5 मधील गडगडेश्वर परिसरात अस्वच्छतेचा कळस गाठला असून येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा प्रभागातील कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहेत, तर मनपा अधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अखेर मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील रहिवाशांनी चक्क बँड वाजवीत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेच्या ठेकेदारांचा परिसरात तसेच नेहरू मैदान येथून बँड वाजवीत महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मी गणेशदास गायकवाड, अध्यक्ष टायगर फोर्स ऑफ इंडिया, केंद्रीय मानव अधिकार संघटनेच्या वतीनं अमरावती महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चा मातंग समाजाच्या वस्तीमध्ये जे घाण आहे, ज्या घाणीमध्ये जो कचरा 200 ट्रक कचरा अंबा नाल्याच्या पुलाखाली ठेवण्यात आलेला आहे. कर्मचारी येतात, फक्त पाहून जातात. नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर संडास आहे, पण संडास साफ होत नाही. संडासाचे किडे गोरगरिबाच्या झोपडपट्ट्यामध्ये जातात. संडास आहे पण त्याला दार नाही. उघड्यावरती एकीकडे आपण महिला सशक्तीकरणाचा नारा लावतो. आम्ही पाहिलं की महानगरपालिका ही स्वच्छता अभियान, सर्व स्वच्छ अभियानाचा त्यांना पुरस्कार मिळाला, परंतु यांची स्वच्छता फक्त कॉलनीनं होते. ज्या गोरगरीब जनतेवरून तुम्ही रवाच्या सव्वा टॅक्स वसूल करता, त्या मागासवर्गीय झोपडपट्ट्यावरती एक प्रकारचा तुम्ही अन्याय करता. आम्हाला हे म्हणायचं आहे की सवर्ण वस्त्यामध्ये तुम्ही साफसफाई करता, जर मातंग समाज वस्त्यामध्ये साफसफाई करत नाही, याचा अर्थ आहे की तुम्ही मागासवर्गीय अन्याय करताय. आम्ही शासनाला सांगू, आम्ही टॅक्स भरून जर मातंग समाजाच्या वस्त्याचं साफ होत नसतील, तुमच्या ॲट्रॉसिटी का दाखल करण्यात येऊ नये, कारण हा एक प्रकारचा अन्याय आहे. साहेब, मला एक म्हणायचं आहे की संडास नाही आहे, महिला उघड्यावरती संडासला बसतात, दारं नाही आहे, अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था नाही आहे. आणि जे आम्ही पाहतो, जे कॉलन्यामध्ये असे संडास आहेत, ज्या ठिकाणी बाजूला हनुमाननगर आहे, त्या नगरसेवकानं तिथं पाण्याची टाकी लावली, त्याला सुशोभीकरण केलं. तुम्ही संडासाला दिवे लावता, पाण्याच्या टाक्या लावता, साफसफाई दररोज होते. मग मातंग समाज का हा जनावर आहे का? त्याला केव्हा तुम्ही न्याय देणार आहात? आमचे महेंद्रभाऊ सरकटेंनी मोर्चा काढला. ते म्हणाले की मला इथं जर भेटलं नाही तर मी फाशी घेऊन टाकन. अरे माणूस हा का बोलतो? तो का आक्रोश करतो? जोपर्यंत तुम्ही अन्याय करत राहाल तर हा आक्रोश असाच होत राहील. अण्णाभाऊ साठेचा पुतळा गेल्या 18 वर्षापासून राजापेठ पोलीस स्टेशनच्या मागं ठेवला. आम्हाला म्हणत नाही मिळेल तेव्हा मिळेल, परंतु त्या सफाई कामगाराच्या हातून तुम्ही त्या कंटेनर ठेवता राजा अण्णाभाऊ साठेच्या बाजूला. ज्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ राबवली त्याला तुम्ही कचऱ्याच्या कुंड्यामध्ये ठेवता. लाज वाटायला पाहिजे. आम्ही लाज काढण्याची तुम्ही आम्हाला आता भाग पाडतात. अरे तुम्ही अण्णाभाऊ साठेचा पुतळ्याच्या बाजूला झाड आहे, तो अण्णाभाऊ झाडात चालला का झाड अण्णाभाऊच चाललं? अशा प्रकारची विटंबना तुम्ही थांबवत ना. म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. जर हे लवकर, आता आम्ही कमिशनर साहेबांना बोललो, आमचे महेंद्रभाऊ म्हणाले, हट्ट धरला त्यांनी की साहेब तुम्ही येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. तर म्हणे मी उपायुक्तला पाठवतो. म्हणे हे उपायुक्त चालत नाही, मग कोण पाहिजे? तर म्हणे तुम्हीच आलं पाहिजे. त्यांनी कबूल केला आणि त्यांनी सांगितलं की मी 5 वाजता येतो. जर का ते आले नाहीत तर हा आक्रोश हा कमी आहे, याच्या अपेक्षा जास्त विध्वंस होईल. आणि मग महानगरपालिका याला सर्वांची जबाबदार नाही. कारण की महानगरपालिकेचे कर्मचारी काय करते हे समजत नाही. अरे मच्छराचा प्रकोप आहे, शहरामध्ये डेंग्यूने लोक मरत आहेत. तुम्हाला काय याची वाटत नाही? खंत काय वाटत आहे? तुमची काय गेंड्याची कातडी आहे का? तुम्हाला हे समजत नाही का? 1-1.5 लाख रुपये पगार घेता. कंटेनरचं बघा हो, सर कंटेनरले भोकं पडलेले आहेत. त्या कंटेनर आलेले म्हणा बाबू साजरा कंटेनर आले तर मग ते सारे फोकाचेच कंटेनर. ठेकेदार साफसफाईकडे महापालिकेकडे लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच बोलताना का सांगतो. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आपल्या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करीत मतदारसंघातील अनेकांच्या समस्या ऐकून घेतल्यात। यावर आमदार ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या फोनवर संवाद साधून अनेकांच्या समस्यांचे निराकरण केल्याने नागरिकांनी ठाकूर यांचे आभार मानलेत। आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी 9 ऑक्टोबर रोजी कॅम्प परिसरात त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेला जनता दरबार हाऊसफुल ठरला। तिवसा विधानसभा मतदारसंघातील मोर्शी, भातकुली, अमरावती व तिवसा तालुक्यातील असंख्य नागरिकांनी आपल्या विविध समस्या, प्रश्न यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढे मांडल्या। सर्वांच्या समस्या शांतपणे ऐकून आमदार यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित भ्रमणध्वनीवरून संवाद साधला। यावेळी समस्या, अडचणी त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वतीने दर सोमवारी जनता दरबार आयोजित करून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा व प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचा हा जनहिताचा उपक्रम सुरू केला आहे। त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळाला। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक आदींचा जनता दरबारात लक्षणीय सहभाग होता। अनेकांनी निवेदन सादर केले। यात घरकुल योजना, वृद्ध कलावंत पेन्शन योजना, वीज वितरण, बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा आदींचा समावेश होता। समस्या व प्रश्न ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ भ्रमणध्वनीवरून या समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। राज्य माहिती आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम कायद्याची व्यापक जनजागृती होण्यासाठी माहिती अधिकार सप्ताहांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे करण्यात आले। या कार्यक्रमाला राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी हजेरी लावून त्यांनी माहिती अधिकार विषयी सर्वांना विस्तृत मार्गदर्शन केलेत। माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनाला पारदर्शकता व विश्वासार्ह वातावरण निर्मितीस मदत होत आहे। प्रशासनाला त्यांच्या कारभारात अधिक उत्तरदायी बनवण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणांवर संनियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी हा कायदा नागरिकांना अधिक सक्षम बनवितो, असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केलेत। राज्य माहिती आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम कायद्याची व्यापक जनजागृती होण्यासाठी माहिती अधिकार सप्ताहांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नियोजन भवन येथे करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त देवीदास पवार, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देवीसिंह डाबेराव, माहिती अधिकार कायद्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र पांडे तसेच जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी आदी उपस्थित होते। माहिती अधिकार अधिनियम, दप्तर दिरंगाई व सेवा हमी कायदा हे सुशासनासाठी निर्माण केलेले उत्तम कायदे आहेत। सुशासनाच्या या त्रिसूत्रीमधील माहितीचा अधिकार हा कायदा नागरिकांना मिळालेले महत्त्वाचा शस्त्र आहे, असे मनोगत राज्य माहिती आयुक्त पांडे यांनी व्यक्त केले। माहितीचा अधिकार कायदा येऊन आता 18 वर्ष पूर्ण झाली। हा कायदा आल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, लोकांना माहिती मिळावी। प्रशासनामध्ये काय होतं की प्रशासकीय कामांचं दायित्व अनेक अधिकाऱ्यांकडे असतं आणि प्रशासकीय कामाच्या दायित्वाच्या माध्यमातून बरेचदा माहितीच्या अधिकाराच्या अर्जाला निराकरण केलं जात नाही, विहित कालमर्यादेत केलं जात नाही। म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना या कायद्याची पूर्ण जाण देणे आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की कालची जी मंडळी माहिती अधिकारी किंवा अपील अधिकारी होती ती कोणी सेवानिवृत्त झालीत, कोणी ट्रान्सफर होऊन झालीत, तर वर्षभरामध्ये 6 ते 12 ऑक्टोबर हा काळ एक माहिती अधिकार सप्ताह म्हणून पाळायचा आणि या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं प्रबोधन करायचं आणि जनतेला माहिती मिळावी यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाने विचार व्हावा म्हणून हे आयोजन आहे असं म्हणतात। तर माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्मितीस मदत होत आहे।
हा कायदा लोकशाहीस पूरक असून यात प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती देण्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण नियम आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. मला असं वाटते की जे माहिती अधिकारचे जे अधिनियम आहे, जे ऍक्ट आहे, ते सर्वात रेव्होल्युशनरी ऍक्ट आहे प्रशासनामध्ये. RTI आल्यानंतर प्रशासनामध्ये 180 डिग्री चेंज आला. याची पूर्वी जी मानसिकता होती प्रशासनाची सुद्धा आणि पब्लिकमध्ये सुद्धा जी मानसिकता होती की जे काही शासनामध्ये सरकारमध्ये काम चालू आहे ते आम्हाला माहिती नसते, ते एकदम बदल झाली मानसिकता. त्याचं सर्वात ही मानसिकता बदल करण्याचं सर्वात मोठा जे योगदान आहे ते या ऍक्टचं माहिती अधिकाराचं जे ऍक्ट आहे. ऍक्ट आल्यानंतर आता अशी परिस्थिती झाली आहे की आपण जे सर्व अधिकारीगण आहेत जे प्रशासनाचे भाग आहेत, मला वाटतं आता कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही कर्मचारीच्या मनात अशी मानसिकता आहे की आम्ही जे काम करतो ते आम्ही लपून ठेवू शकतात किंवा आम्ही लोकांना फक्त माहिती राहणार आहे कामाची किंवा या फायलाची. आता आपली मानसिकता सुद्धा एवढी बदल झालेली आहे की आम्हाला सुद्धा सर्वांना माहिती आहे की जे आम्ही प्रशासनामार्फत काम करतो त्याची प्रत्येक कामाची दखल किंवा प्रत्येक कामाची माहिती जनताला सुद्धा असलीच पाहिजे. या कार्यक्रमात उपस्थितांनी माहिती अधिकार विषयावर प्रश्न उपस्थित केल्याने त्यांच्या शंकांचे निरासन करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर शेतरस्ता अडवला म्हणून त्यांच्यावर अपात्र करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे हा प्रस्ताव पाठवल्याचा आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केला आहे. नियमबाह्य पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई होत असल्याने आमदार नितीन देशमुख यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केलं. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर देवेंद्र फडणवीस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी उपायुक्त कवडे यांच्यावर कारवाई करावी कारण त्यांनी नियमबाह्य पद्धतीने या कारवाईचा प्रस्ताव पाठवला, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह विभागीय महसूल कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचे कारण म्हणजे शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर परिषद सदस्य गोपाल दातकर हिंगणी गावच्या सरपंचाने गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग अडवला असून त्या अंतर्गत त्यांना सदस्य पदावरून पत्र पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी केल्यानंतर व आदेश घेऊन ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असे प्रकरण आयुक्त कार्यालयाकडे पाठविले होते, जेथे विभागीय आयुक्त कार्यालयाने याआधी पात्रतेचा निर्णय कायद्यानुसार ग्राह्य धरला जात नसून असे करता येत नाही असा प्रस्ताव पाठवला होता. मात्र नितीन देशमुख आणि सत्ताधारी भाजपाने या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्या अंतर्गत कायद्यात नसलेल्या जिल्हा परिषद सदस्याला अपात्र ठेवण्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी सरकारकडे पाठवला होता. त्यात आमदार नितीन देशमुख यांच्यासह याबाबत मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे विचारणा केली आणि त्यांच्यात सहकारी बैठक झाली. त्यामध्ये निधी पांडे यांच्याशी बोलताना नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आयुक्तांना पाठवलेल्या प्रस्तावाची माहितीही नव्हती. आमच्या ग्रुपच्या सदस्याला पत्र पाठवावे असे उपायुक्त कवडा यांनी विभागीय आयुक्तांना सांगितले. त्यांनी कोणतीही माहिती न देता स्वतःला विश्वासात घेऊन थेट सरकारला पाठवायचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी अरोरा मॅडमवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड दबाव टाकला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने विभागीय आयुक्ताला गोपाल दातकर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य यांचा अपात्रता प्रस्ताव विभागीय आयुक्ताला सादर केला आणि विभागीय आयुक्तांनी नियमबाह्य असल्यामुळे कलम 39 नुसार विभागीय आयुक्तांनी तो प्रस्ताव 21/7ला जिल्हा परिषदला परत पाठवला. 21/8ला की असं करता येत नाही म्हणून 21/8ला परत पाठवल्यानंतर
हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या लक्षात आलं की ज्या सदस्याला आपल्याला अपात्र करायचं आहे, ज्या शिवसेनेच्या सदस्याला पुढील राजकीय कारकिर्दी त्याची संपुष्टात आणायची आहे आणि तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांना परत पाठवला. म्हणून पुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं कवळे आहेत उपायुक्त, या कवळेवर यांनी प्रचंड दबाव टाकला आणि कवळेंनी 21 तारखेला विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव जो शासनाला कलेक्टरला परत पाठवला, तो प्रस्ताव उपायुक्त कवळेंनी कोणत्याही प्रकारची विभागीय आयुक्ताशी चर्चा केली नाही, त्यांची कुठं स्वाक्षरी नाही. आम्ही मूळ टिप्पणी बघितली, मूळ टिप्पणीवर विभागीय आयुक्ताची कुठेही स्वाक्षरी नाही आणि बगर स्वाक्षरीचा प्रस्ताव कवळेंनी त्याची टिप्पणी बी नाही, आस्थापनाची टिप्पणी बी नाही, कुठं बस शासनाला पाठवा म्हणून कोणाच्या सह्यासुद्धा नाहीत आणि फक्त 25 तारखेला कवळेंनी जिल्हा परिषद सदस्याला अपात्र करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो प्रस्ताव पाठवला तसाच प्रस्ताव आम्ही तुम्हाला पाठवतो असं पत्र दबावाखाली कवळेंनी शासनाला पाठवलं. आज विभागीय आयुक्ताशी रीतसर चर्चा झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सुद्धा लक्षात आलं की इथं जे आस्थापना प्रशासनावाले आहेत संबंधित कवळे उपायुक्त यांनी प्रशासनाची दिशाभूल केली आणि शासनाला गोपाल दातकरांचा प्रस्ताव मला न विचारता म्हणजे कमिशनरला न विचारता परवा त्या शासनाला अपात्राचा प्रस्ताव पाठवला. हे जेव्हा विभागीय आयुक्ताच्या आज चर्चेनुसार टिप्पणी पाहिल्यानंतर जेव्हा लक्षात आलं, विभागीय आयुक्तांनी आम्हाला संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर आमचं समाधान झालं की ज्या लोकांनी चुकीचं काम केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश दिल्यामुळे आम्ही तुर्तच हे आंदोलन मागं घेतो आहोत. परंतु येत्या 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांनी कवळेंना जर निलंबनाची कारवाई नाही केली तर निश्चितपणे पुन्हा आम्ही ह्या कार्यालयामध्ये आंदोलन करू. आमदार नितीन देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अधिकारी राजकीय लोकांच्या आणि सरकारच्या दबावाखाली बेकायदेशीर काम करत असतील, आम्ही त्यांना शोधून काढू. ते बेकायदेशीर काम करून आमच्या कुटुंबावर अशी कारवाई करत असतील, ईडी, सीबीआय किंवा महसूल विभाग पुणे यांनी असे बेकायदेशीर काम केल्यास आमच्या कुटुंबाला त्रास होईल असा इशारा दिला आहे. ते तुमचेही कुटुंब आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबांचा विचार करा असा इशाराही दिला आहे. अचलपूर शहरात परीट धोबी समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती राहून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याबाबत आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी प्रतिक्रिया घेतली असता आमदार बच्चू कडू यांनी केलेले विधान त्यांना माहीत नाही, यावर आमचे ज्येष्ठ नेते विधान करणार असून आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. बच्चूभाऊ सरकारमध्ये आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वच विधानसभा भारतीय जनता पार्टी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया अडसड यांनी व्यक्त केली. आपल्यासोबत आहेत धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड. जाणून घेऊया, भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नुकतेच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी विधान केलं आहे की 10 खासदार जरी आणले भाजपने तरी ते मला पाडू शकत नाही. यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. एकतर हा विषय सध्या माझ्या ऐकलंच नाही, कारण 2-3 दिवस झाले आमच्या स्पर्धा सुरू आहे. धामणगाव मतदारसंघामध्ये रस्सीखेच स्पर्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्येच व्यस्त असल्यामुळं सध्या या काही बातम्या कानावर नाही आहे. परंतु हे व्यक्तिगत आणि थोडेसे राजकीय विषय आहे आणि 2 वेगवेगळ्या पक्षांचे सगळे नेते आहेत. त्यामुळं वरिष्ठ नेत्यांनी मला वाटते या संदर्भात आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे. आमचे अध्यक्षसुद्धा प्रदेशाचे जे आहे ते या संदर्भात बोललेले आहे. त्यामुळं माझं काही वेगळं त्यापेक्षा मत असण्याचं काही कारण नाही. मी एक पक्षाचा कार्यकर्ताच आहे. मग प्रदेशाध्यक्षांनी जे मत व्यक्त केलं त्याच्यापेक्षा काही वेगळं मत या संदर्भात माझं नाही आहे. निश्चितपणे पक्षाची ती अधिकृत भूमिका. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी
मी शिंदे गटामध्ये आहेत, एकनाथजी शिंदे फडणवीसचं सरकार आहेत, तरी सुद्धा मला पाळण्यासाठी अचलपूर मतदारसंघामध्ये प्रयत्न करत आहे. आपण सुद्धा विधानसभेचे सदस्य काय म्हणणार? सध्या मतदारसंघाचं मला नेमकं माहीत नाही, कारण मतदारसंघात माझ्यात सध्या मी व्यस्त आहे. पण मला असं वाटते की ते युतीमध्ये असल्यामुळं अशी काही मी ते आधीच सांगितलं की या संदर्भात हे जे त्यांनी मत व्यक्त केलं त्या संदर्भात पक्षानं भूमिका आपली अधिकृत व्यक्त केलेली आहे. आणि शेवटी कोणताही पक्ष म्हटला की आपला पक्ष वाढीसाठी तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे पक्षाचे जे काही दौरे होत असतील किंवा पक्ष संघटना म्हणून कार्यक्रम होत असतील तर त्यात तेवढं वाईट वाटण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. शेवट आदरणीय अरुणदादा सुद्धा नेतृत्व करत होते भारतीय जनता पार्टीचा. अमरावती जिल्ह्यामध्ये एक मात्र आपण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमदार आहेत, परंतु आज स्वर्गीय विनायकदादा कोरडे होते अचलपूरला, बडनेरामध्ये युतीचा धाने पाटील होते, दिवसामध्ये साहेबराव तट्टे होते, दर्यापूरला प्रकाश भारसाकडे होते. हे सर्व जे साई मतदारसंघामध्ये जे भाजपची जी ताकद होती कुठेतरी कमी दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये ती वाढवण्यासाठी काय आहे? त्याची ताकद कमी नाही आहे. त्यावेळी जे राजकीय समीकरण असतात त्यामुळं अशा गोष्टी होत असतात. म्हणजे प्रचंड ताकद असलेले नेते आपण पडलेले अनेक ठिकाणी पाहिलं, म्हणजे इंदिराजी असो अटलजी असो. त्याच्यामुळे त्यावेळी निवडणुकीच्या वेळी काय समीकरण असतात त्यावर या गोष्टी सगळ्या ठरत असतात. त्यामुळे पक्षाची ताकद कुठेही कमी झालेली नाही आहे आणि नियोजनबद्ध व्यवस्थित लढून निश्चितपणे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्याला या निवडणुकीमध्ये लक्षात येईल. बावनकुळे की बाबा नवनीत राणा यांना विनंती करणार की त्यांनी भाजपच्या तिकीटवर लढावे. राज्यस्तरावरचा पक्षाचा विषय आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त करणं काही योग्य नाही असं मला. धन्यवाद. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये जी केबल चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.